नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 30 जुलैचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. सेशन सुरू करण्याआधी मित्रांनो, परवापासून आपले लेक्चर्स जे आहेत सिलेक्शन बॅच मध्ये लाईव्ह सेशन सुरू होऊन जातील. फी सुद्धा 799 ची वाढलेली दिसेल. सो पटापट इनरोल करा जर का तुम्हाला तलाठी भरती किंवा तुम्हाला जर का ग्रुप सी म्हणजे कंबाईनची तयारी करायची असेल तर पूर्व परीक्षेची ही बॅच आहे, ज्याची व्हॅलिडिटी पूर्व परीक्षेपर्यंत आहे. जीएस चे लेक्चर्स त्याचबरोबर करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंगचे सेशन्स यामध्ये असणार आहेत. विषयानुसार टेस्ट सिरीज आणि पीडीएफ नोट्स सुद्धा आपण देणार आहोत तुम्हाला जीएस आणि करंटच्या. सोबत सोबत लाईव्ह लेक्चर्स असतील आणि त्याची रेकॉर्डिंग अवेलेबल होऊन जाईल. सो एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे या बॅच मध्ये. पटापट अभ्यास मित्राचा ऍप डाउनलोड करा आणि ती बॅच तुम्ही तिथून जॉईन करू शकता. बाकी टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करून ठेवायचे. टेलिग्रामवर तुम्हाला लेक्चरच्या लिंक्स प्रोव्हाइड केल्या जातात, तर इंस्टाग्राम वरती आपण जो काही अभ्यासाशी रिलेटेड कंटेंट आहे तो छान पद्धतीने तिथे देतो. सोबत सोबत जिओग्राफी बाय हर्षाली पाटील हे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा. त्यावर तुम्हाला मी करंटच्या लेक्चरच्या लिंक्स वगैरे देत जाईल. तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने जलस्रोतांमधील मच्छीमारांना मदत करण्यासाठी जुलै 2026 मध्ये मुख्यमंत्री मछुआरा सन्मान निधी योजना सुरू केली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश राज्याने जुलै 2026 मध्ये जे काही जलाशय आहेत त्यामधील मच्छीमारांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. सो बेसिकली जेव्हा मासेमारी होत नाही, जो बंद हंगाम असतो, सो त्या मासेमारी बंदीच्या काळामध्ये जे पात्र मच्छीमार आहेत त्यांना प्रतिवर्ष 3,500 रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती इथे दिली जाईल. तर हिमाचल प्रदेश राज्याविषयी पाहायचं झालं तर 15 एप्रिल 1948 ला हे राज्य जे आहे तर ते स्थापन झालं होतं. ऍक्च्युअली 25 जानेवारी 1971 ला राज्याचा पूर्ण दर्जा जो आहे तो त्याला मिळाला होता. तर शिमला ही उन्हाळी राजधानी आणि धर्मशाळा ही हिवाळी राजधानी हिमाचल प्रदेशची आहे. सुखवंदर सिंग सुखू हे काय आहेत? हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत. तर इतर तुम्हाला राज्यांच्या काही महत्त्वाच्या योजना इथे दिलेल्या आहेत, जसं की प्रियदर्शनी मोफत बस यात्रा योजना केरळची आहे, मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना उत्तर प्रदेशची आहे, दक्षायणी योजना केरळची आहे, मी भूमी मी हक्कू कार्यक्रम आंध्र प्रदेशचा आहे, गुरु दक्षिणा ही योजना जी आहे मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना ही उत्तर प्रदेशची आहे, युवा शक्ती भरोसा कार्ड योजना पश्चिम बंगालची आहे, तर प्रोजेक्ट गंगा उत्तर प्रदेशचा आहे, पापा पगली पहल जी आहे ती गुजरातची योजना आहे, त्यानंतर अक्का पडे योजना कर्नाटक, सीएम श्री स्कूल योजना हरियाणा, होमस्टे पेइंग गेस्ट हाऊस योजना 2026 राजस्थानची, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना महाराष्ट्राची, तर प्रोजेक्ट 0 हे केरळचं आहे. सो इतर काही महत्त्वाच्या योजना आपण पाहिल्या. नेक्स्ट क्वेश्चन, ग्लासगो स्कॉटलँड येथे झालेल्या कॉमनवेल्थ खेळ जे आहेत तर त्यांच्या हिस्ट्री मधील पहिल्यांदा पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय ॲथलीट कोण ठरलेली आहे? तर शर्मिला धनकर. सो मित्रांनो, भारताची पॅराशूट शूटर जे शर्मिला धनकर, तर तिने ग्लासगो या ठिकाणी झालेली जी महिलांची शॉर्टपुट F57 प्रकार जो आहे त्यामध्ये 9.81 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्ण पदक जिंकले. सो शर्मिला धनकर जर आपण पाहिलं तर कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पॅरा ॲथलेटिक्स मध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. इतर जर आपण पदके पाहिली तर आपण कालच्या सेशन मध्ये पण मी तुम्हाला काही सांगितले होते, तसे इतर आजच्या सेशन मध्ये नवीन ऍड झालेले आहेत. जसं स्कॉट्सटाउन स्टेडियम वरती जी पुरुषांची उंच उडी स्पर्धा झाली होती तर त्यामध्ये भारतीय उंच उडीपट्टू सर्वेश कुशारेने रौप्य पदक जिंकलंय. तसंच ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60 किलो वेटलिफ्टिंग मध्ये 121 किलो स्नॅचचा रेकॉर्ड बनवलाय आणि भारतासाठी पहिलं रौप्य पदक जिंकलं. राजा मुथुपांडीने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटामध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 286 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अत्यंत अगेन आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन ज्याला म्हणू शकतो की जुलै 2026 मध्ये इयत्ता 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मुख्य आणि अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करणारं भारतातील पहिलं
राज्य कोणते? तर मित्रांनो पंजाब राज्य ठरले की ज्याने सिलेबस मध्ये एक अनिवार्य विषय म्हणून याला ऍड केलेलं आहे. सो जर आपण पाहिलं तर पंजाब सरकारने सरबत.ai या प्रकल्पाअंतर्गत महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला आणि बेसिकली आंतरराष्ट्रीय मानकांनुसार एआय आणि कोडिंगचं शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना जागतिक नोकरीच्या बाजारपेठेसाठी तयार करणं हे यामागचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2026 केव्हा साजरा केला? सो जो काही आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असतो तो कधी साजरा केला जातो? तर 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी साजरा केला जातो. सो बेसिकली जे काही वाघांचं संवर्धन झालं पाहिजे, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, त्यांची संख्या जी कमी होत चालली आहे तर त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवणं हा यामागचा मेन मोटिव्ह आहे. यावर्षीची थीम होती सिक्युरिंग द फ्युचर ऑफ टायगर्स विथ इंडिजिनियस पीपल्स अँड लोकल कम्युनिटीज ॲट दी हार्ट. ठीक आहे, पुढे जाऊया. कोणत्या अंतराळ संस्थेने जुलै 2026 मध्ये शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांच्या कड्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रॅक्सिस मोहिमेचे अनावरण केलेले आहे? सो इम्पॉर्टंट क्वेश्चन. नासाने, अमेरिकेची जी अंतराळ संस्था आहे नासा, तर त्यांनी शनी, युरेनस आणि नेपच्यून हे जे ग्रह आहेत त्यांच्या भोवती जी रिंग असते त्या रिंगचा अभ्यास करण्यासाठी प्रॅक्सिस मोहीम जी आहे तर त्याची कॉन्सेप्ट मांडली आहे. सो प्रॅक्सिसचा फुल फॉर्म आहे प्लॅनेटरी रिंग्स ऑटोनॉमस एक्सप्लोरेशन विथ इन सिटू सॅम्पलिंग. पुढे जाऊया. या मोहिमेचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर हिस्टोरीमध्ये पहिल्यांदाच असं होणार आहे की जे काही प्लॅनेट्स आहेत त्याच्या ज्या रिंग आहेत त्या रिंगचा जे काही मिलीमीटर पासून सेंटीमीटर आकाराचे जे कण आहेत म्हणजे बर्फ असेल, धूळ असेल तर त्यांना डिरेक्टली स्पर्श करणं, त्यांचे नमुना गोळा करणं आणि अवकाशात त्याचं रिअल टाइम मध्ये अनालिसिस करणं हे मोटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2027च्या हरिद्वार कुंभमेळ्या दरम्यान मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जंगली हत्तींना सॅटेलाइट रेडिओ कॉलर बसवण्याची योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो उत्तराखंड राज्याने काय केलेला आहे तर हा निर्णय घेतलेला आहे. सो 2027 मध्ये होणारे हरिद्वार मधलं जे कुंभमेळा आहे तर त्याच्या दरम्यान मानव आणि वन्यजीव संघर्ष जे मॅन वाईल्ड कॉन्फ्लिक्ट जे तर ते टाळण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारने म्हणजेच त्यांच्या वन विभागाने जे काही जंगली हत्ती आहेत तर त्यांना सॅटेलाइट रेडिओ कॉलर बसवण्याची योजना सुरू केली आहे. सो भारतीय वन्यजीव संस्था आणि WWF जे आहे वर्ल्ड वाईड फंड तर त्यांच्या सहकार्याने हत्तींच्या कळपामधील जे काही मेन लीडर्स असतात हत्तींमधले तर त्यांच्या याच्यावर रिअल टाइम देखरेख ठेवणं हे याचं उद्दिष्ट असेल. सो उत्तराखंड विषयी जर बघायचं झालं तर पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्री आहेत आणि लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग हे त्याचे काय आहेत तर राज्यपाल दिसतात, निवृत्त आहेत ते आता ते. त्यानंतर आपल्या पवित्र नावांचा, चिन्हांचा आणि धार्मिक वारशाचा व्यावसायिक गैरवापर रोखण्यासाठी भारतातील कोणती धार्मिक संस्था जुलै 2026 मध्ये ट्रेडमार्क संरक्षण मिळवणारी पहिली संस्था ठरली आहे? तर मित्रांनो अगेन इम्पॉर्टंट. सो श्री जगन्नाथ मंदिर जे पुरी मधलं जगन्नाथपुरी ओडिसा तर त्या मंदिराने काय केलेलं आहे तर जुलै 2026 मध्ये 12व्या शतकातलं हे मंदिर आहे तर त्यांनी त्यांचं जे पवित्र नाव, चिन्ह त्यासाठी ट्रेडमार्क संरक्षण मिळवलेलं आहे. सो बेसिकली त्याची एक सेपरेट धार्मिक ओळख असेल, परंपरा, अनधिकृत व्यावसायिक वापर रोखणं हे याचं मेन उद्दिष्ट असणार आहे. मग यांची 5 नवीन पवित्र धार्मिक नावं मंजूर झालेली आहेत ज्यामध्ये जगन्नाथ धाम, श्री क्षेत्र, महाप्रसाद, नीलचक्र आणि कोयली वैकुंठ ही नावं आहेत. युनेस्कोने जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाच्या पौराणिक आणि सर्वोच्च पर्वत माउंट ऑलिम्पसचा जागतिक वारसा यादीत ऑफिशियली समावेश केलेला आहे? सो युनेस्कोने ग्रीस मधील जे सर्वोच्च पर्वत आहे माउंट ऑलिम्पस तर याचा काय केलेला आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये समावेश केलेला आहे. तर माउंट ऑलिम्पसला त्यांच्या जे नॅचरल आणि कल्चरल इम्पॉर्टन्स जो आहे तर अशा मिक्स वाल्या कॅटेगरीमध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये टाकण्यात आलेला आहे. सो ग्रीस मधलं हे मिक्स श्रेणीमध्ये जाणारं पहिलंच काय आहे तर वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. मग युनेस्कोची जी 2026 मध्ये रिसेंटली युनेस्कोने जे काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत जसं की उत्तर प्रदेश मधील भारतातलं उत्तर प्रदेशातील सारनाथला ऍड केलेलं आहे तर हे अगेन आपल्याला 45व भारतातलं काय आहे भारतातलं वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. तसंच जर आपण पाहिलं तर नॉर्मडी डी लेडिंग बीचेस फ्रान्सचं बीच आहे 1944 मधील दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक डी डे लष्करी मोहिमेचे किनारे इथे आपल्याला बघायला मिळतात.
तर याला समाविष्ट केलंय. तसंच बोमा बडिंगिलो स्थलांतरित भूदृश्य आहे दक्षिण सुदानमध्ये, साऊथ सुदानमध्ये. सो हे साऊथ सुदानचं पहिलं वर्ल्ड हेरिटेज साईट असणार आहे. तर इथे जगातले सर्वात मोठे सस्तन जे काही वन्यजीव आहेत त्यांच्यापैकी स्थलांतर इथे सगळ्यात जास्त बघायला मिळतं. त्यानंतर जपानचं असुका आणि फुजिवाराला सुद्धा ऍड केलेले 6व्या-8व्या शतकातील जपानचं जे काही प्राचीन राजधानी आहेत ते बघायला मिळतात आणि सुरुवातीच्या शाही सत्तेचं आणि सांस्कृतिक विकासाचं एक केंद्र आहे. सो या काही साइट्स रिसेंटली वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. जुलै 2026 मध्ये स्वीडनमधील गोटेबर्ग या ठिकाणी होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या युवा फुटबॉल स्पर्धेचं गोथिया कप 2026 चे विजेतेपद कोणत्या भारतीय फुटबॉल क्लबने पटकावलेले आहे? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे मिनर्वा अकादमी फुटबॉल क्लब जे आहे त्याने गोथिया कप 2026 चं जे विजेतेपद आहे ते पटकावलंय. सो 2026 मध्ये 12 वर्षाखालील B12 गट जे आहे त्याची स्पर्धा होती जी स्वीडनमधील गोटेबर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर यामध्ये आपण पाहिलं तर ब्राझीलच्या RS स्पोर्ट्स येलो संघ जो आहे तर त्याचा पराभव या संघाने केलेला आहे भारताने. नेक्स्ट, कोणत्या राज्याने आपल्या शालेय शिक्षण प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स समाकलित करण्यासाठी जुलै 2026 मध्ये डिजिटल स्क्वेअर आणि अराईज उपक्रम सुरू केलेला आहे? तर मित्रांनो केरळ राज्याने हा उपक्रम सुरू केलेला आहे. सो केरळ राज्याने त्यांच्या शालेय शिक्षण प्रणालीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स समाकलित करण्यासाठी डिजिटल स्क्वेअर आणि अराईज हे प्रोजेक्ट सुरू केलेत. सो डिजिटल स्क्वेअर अंतर्गत राज्य सरकारचे 100 दिवसांचे ऍक्शन प्लॅन आहे. तर त्याचा एक पार्ट आहे हा डिजिटल स्क्वेअर की प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील मुलांमध्ये तळागाळापासून वैज्ञानिक आणि डिजिटल संस्कृतीला प्रोत्साहन देणं. त्याचबरोबर अराईज म्हणजे AI अँड रोबोटिक्स इनिशिएटिव्ह फॉर स्कूल अँड एज्युकेशन असं त्याचं फुल फॉर्म आहे. तर राज्यामधील सर्व मीडियम्स सर्व ज्या शाळा आहेत तर त्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटच्या 13व्या चाचणी उड्डाणादरम्यान फ्लाइट 13 दरम्यान किती स्टारलिंक V3 उपग्रह सॅटेलाइट्स अवकाशामध्ये यशस्वीरित्या स्थापित करण्यात आलेले? सो ऍट अ टाइम 20 सॅटेलाइट्स जे आहेत ते काय केलेले आहेत तर स्पेसएक्सने त्यांच्या स्टारशिप रॉकेट थ्रू 13वं चाचणी उड्डाण जे झालं तर त्यातून ते यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि पहिल्यांदाच 20 पुढच्या पिढीचे स्टारलिंक V3 इंटरनेट जे काही उपग्रह आहेत ते एकाच वेळी अवकाशाच्या जवळच्या ऑर्बिटमध्ये लॉन्च केलेले आहेत. सो हे सक्सेसफुल असं लॉन्चिंग ठरले. टेक्सास मधील बोका चिका या ठिकाणावरील स्टारबेस प्रक्षेपण स्थळावरून ते पार पाडण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने जुलै 2026 मध्ये भारतातील पहिले बँक प्रवर्तित क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर आंध्र प्रदेश. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर येईल. आंध्र प्रदेश सरकारने जुलै 2026 मध्ये भारतातील पहिलं बँक नेतृत्वाखालील क्वांटम फायनान्स हब स्थापन करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेसोबत अग्रीमेंट केले. सो अमरावती जी राजधानी आंध्र प्रदेशची तिथे क्वांटम व्हॅलीमध्ये हे उभारण्यात येणारे हब सो क्वांटम कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील सायबर सुरक्षा मजबूत करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जुलै 2026 मध्ये नवनिर्वाचित आणि नामनिर्देशित राज्यसभा खासदारांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रारंभ या मार्गदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन कोणी केलं आहे? तर आपले उपराष्ट्रपती म्हणजेच राज्यसभेचे अध्यक्ष जे आहेत CP राधाकृष्णन यांनी काय केलेलं आहे याचं उद्घाटन केलेलं आहे. सो CP राधाकृष्णन यांनी प्रारंभ हा 2 दिवसीय गायडन्स प्रोग्राम जो आहे त्याचं उद्घाटन केलं. कोणासाठी? तर जे काही रिसेंटली नवनिर्वाचित आणि नामनिर्देशित खासदार आहेत राज्यसभेतले, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी. सो 2026च्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच निवडून आलेले 67 नवीन खासदारांना संसदीय कार्यपद्धती, वैधानिक जबाबदाऱ्या, नियम आणि प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर जो आहे त्याचा प्रभावी वापर यासाठी जागरूक करणं हे याचं मुख्य उद्दिष्ट होतं. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये झालेल्या FIH युथ हॉकी 5S एशियन चॅम्पियनशिप 2026 चं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेलं आहे? तर मित्रांनो भारताने याचं विजेतेपद जे आहे ते FIH युवा हॉकी 5S आशियाई चॅम्पियनशिप 2026 चं विजेतेपद भारताने पटकावलंय. सब ज्युनियर पुरुष संघ जो होता तो यामध्ये विजयी ठरला. सो पाकिस्तान उपविजेता होता. अंतिम सामन्यामध्ये 3-1 ने पाकिस्तानला हरवलंय. ओमानमध्ये मस्कत या ठिकाणी फायनल झाली होती. हा जो काही सामना आहे तो झाला होता.
जुलै 2026 मध्ये कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी जीवाणू आधारित स्वयंदुरुस्त होणाऱ्या कॉन्क्रीटसाठी एक प्रगत तंत्रज्ञान विकसित केलं आहे, जे आपोआप भेगा दुरुस्त करते. सो अगेन आजच्या सेशन मध्ये खूप सारे महत्त्वाचे प्रश्न होते. सो हे एक महत्त्वाचं सेशन आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे नेदरलँड. नेदरलँडने डेव्हलप केलेले, नेदरलँडच्या शास्त्रज्ञांनी हे डेव्हलप केलंय की बॅक्टेरिया आधारित स्वयंदुरुस्त होणारं कॉन्क्रीट जे त्याची टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे. सो जेव्हा भेगा पडतात तेव्हा हे टेक्नॉलॉजी जी आहे ती पाणी आणि हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आली की ऍक्टिव्ह होते आणि स्वतःच चुनखडी तयार करते आणि त्या भेगा भरते. सो अन्नासाठी बॅसिलस गटातील जीवाणू आणि कॅल्शियम लॅक्टेटचा वापर इथे केला जातो. तर अशा प्रकारे आजचं जे सेशन आहे ते आपण कंप्लीट केलंय मित्रांनो. तलाठी भरतीची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल किंवा ग्रुप सी च्या प्री साठी बॅच हवी असेल तरी सिलेक्शन बॅच तुम्ही अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून घेऊ शकता. 799 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये नोट्स, टेस्ट सिरीज आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट, जीएस, करंट अफेअर्स, त्याचबरोबर मॅथ्स रिझनिंग सुद्धा इन्क्लुडेड आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, एक्झाम पर्यंत प्री पर्यंत व्हॅलिडिटी आहे आणि 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर सुरू होतील. सो काही अडचण असेल तर कॉल मेसेज करा. टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे आणि सोबत गुरुपौर्णिमेनिमित्त मित्रांनो अभ्यास मित्रच्या सर्व कोर्सेसवर 30% डिस्काउंट आहे, ज्यामध्ये 1000 रुपयापेक्षा जास्त फी असलेले जे कोर्सेस आहेत त्यामध्ये 30% डिस्काउंट मिळेल तुम्हाला. तर गुरु नावाचं जे कुपन कोड आहे ते सगळ्यांनी काय करायचे, यूज करायचे, म्हणजे तुम्हाला फाउंडेशन बॅच मध्ये वगैरे किंवा 21,000 PYQ ची बॅच असेल यामध्ये नक्कीच फायदा होईल. सो थांबूया मग आज इथे. आय होप सेशन आवडलं असेल. जाता जाता या टेस्ट क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे. इयत्ता 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुख्य आणि अनिवार्य विषय म्हणून समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.